नमस्कार मित्रांनो, मी अशोक सूर्यबान मासाळ। मी या संदेशाद्वारे आपणाला विनंती करू इच्छितो की देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचे वारे आहेत। आपल्या अहमदनगर जिल्ह्यात देखील या उत्सवाचे आपण 37 अहमदनगर लोकसभा आणि 38 शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदान करून उत्सव साजरा करणार आहोत। आता 2024 मध्ये सामर्थ्यशाली भारताच्या निर्मितीसाठी आपण येत्या 13 तारखेला घरातून बाहेर पडत लोकशाहीच्या उत्सवाचे जागरण केले पाहिजे। आपण सर्व नागरिकांनी एकमेकांशी विविध माध्यमातून संवाद साधत 100% मतदान करणे हे या अमृत काळात आपल्यासारख्या जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे। सारे जग या लोकशाहीच्या उत्सवाकडे अभिमानाने आणि जागरूकपणे पाहणार आहे। पुन्हा एकदा साऱ्या भारताच्या अमृत काळातील पुण्यप्रवाह या लोकशाहीच्या उत्सवाच्या निमित्ताने एका भव्य दिव्य स्वप्नपूर्तीकडे सजगतेने संघटितपणे जाणार आहे। हा संदेश आपण जगाला देऊ। जागरूक जनतेच्या सामर्थ्याचे एकात्मतेचे दर्शन घडवू। 100% मतदान करून भारताला वैभवशाली करूया। तेव्हा या जगाला लोकशाहीची ताकद पुन्हा एकदा कळल। तेव्हा कुठेतरी सामान्यांची राज्यकर्ता यंत्रणा निर्माण होईल। 50-55 मतदार टक्केवारी यांनी ठरवायचं का की देश कुणाच्या हातात द्यायचा चालवायचा हे योग्य नाही। मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे। त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केला पाहिजे। स्वाभिमानाने मतदान करून इतिहास घडविला पाहिजे। मित्रांनो, या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो की परीक्षेत एका मार्काला किंमत आहे, क्रिकेट खेळात एका धावेला देखील किंमत आहे, तसंच लोकशाहीत तुमच्या आमच्या एका मताला देखील खूप सारी किंमत आहे। मतदान अभियान म्हणून सर्व मतदार म्हणजेच आपण सर्वांनी काही गोष्टी ठरवायच्या आहेत। सद्यस्थितीत उन्हाचा तडाखा खूप जाणवत असल्याने सकाळी 9 ते 10 वाजेच्या दरम्यान आपल्याला परिवारासोबत मतदान करावयाचे आहे। मतदान झाल्यावर मतदान केंद्राबाहेर येऊन आपल्या परिवारासह मतदान केल्याचा फोटो अभिमानाने आपल्या मित्रपरिवार यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकायचा आहे। इतरांना देखील जास्तीत जास्त मतदानासाठी प्रवृत्त करायचे आहे। आपल्या मतदानाच्या माध्यमातून लोकशाही बळकट करायची आहे। ती कमी मतदानाच्या टक्केवारीने मळकट होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायला हवी। मतदान हा आपल्या सर्वांचा महत्त्वाचा हक्क आहे, अधिकार आहे। त्यामुळे मिळालेल्या अधिकाराचा प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने आणि मतदानाचे कर्तव्य आपण पार पाडावे। या देशाने आपल्याला मतदान करण्याचा सर्वोच्च अधिकार दिलेला आहे। त्याचा वापर आपण सर्वांनी 100% मतदान करून करावयाचा आहे। हीच माझी आपणा सर्वांना जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने नम्र विनंती। आपण सर्वांनी मतदान करूया आणि लोकशाही आणखीन बळकट करूया। धन्यवाद, आभारी आहे।